साताऱ्याच्या कराड तालुक्याला अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यानं पिकांसह जनावरं, घरं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय। उंडाळे गावात पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलार पॅनल्स फुटलेत। अनेक घरांचंही नुकसान झालं असून चारचाकी वाहनांच्या काचा तडकल्यात। ओंड इथे उपसरपंच प्रकाश थोरात यांचं 6 एकरातील कलिंगड पीक पावसानं हिरावून घेतलंय, तर मस्करवाडीतील शेतकरी बबन मस्कर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून गेलेत, तर भिंती कोसळून गायी जखमी झाल्या असून काहींचे पाय मोडले। उंडाळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गाराचा पाऊस पडला। एक गार जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम वजनाची गार, अशा गाराचा इतका तुफान पाऊस झाला आणि या गारामुळं गावातील अनेक काचेच्या वस्तू असतील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी जी साधनं होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मोठ्या गारा पडायला लागला की माझी स्वतःची घराबाहेर स्वतःच्या अंगणात लावलेली जी फोरव्हीलर कार होती त्याच्या पुढची फ्रंट साईडची काच तुटलेली आहे व पुढच्या बॉनेटवर आणि टपवर डेंट उठलेले आहेत।